काय संपूर्ण प्रकार घडलाय बोला. माझं नाव विष्णू बाजीराव आंबोरे, राहणार आंबले, तालुका मावळ, जिल्हा पुणे. मी इथला रहिवासी असताना माझा गट नंबर 110चा 1 110चा 1चा 2 असा 8 आणे त्याच्यामध्ये माझा आहे. त्या 8 आण्यामध्ये किरण काकडे, रामदास काकडे, रजनीत काकडे ह्या लोकांनी तिथं उद्घाटन केलं सगळं. मग अशी जमीन उद्ध्वस्त केली, पोटके लावून 4 4 10 10 15 15 20 पोटके लावायचे आणि जमीन उद्ध्वस्त करून 250 ते 300 फूट मग असा खोल खड्डा कांदाय. आतमध्ये पाण्याला लावले, असे नाव जर सोडले ना आतमध्ये पाण्यामध्ये फिरेल. त्याच्यामध्ये माझा 8 आणे हिस्सा आहे. मग त्याच्यानंतर मी ते कोणी दखल घेईना, ते आम्हाला दादागिरी करावं लागलं. आता आम्ही दोघं आपल्या असल्यामुळे त्यांच्या पुढे काय करणार, त्यांचा आज जेवणला हायवा फिरतात. आम्ही 10 वेळा बोललो, त्यांनी दादागिरी करायचं, मारायला बोलले. आम्ही कशी लोक आहे तुला माहिती आहे का? आम्ही पोलिसांकडे गेलो, पोलिसांना विचारलं, म्हणले लोक आम्हाला अशी दादागिरी करतात, तुम्ही तरी येऊन तिथं काहीतरी करा. त्यांना 4 4 वेळा नोटीस पाठवली, पोलिसांना पाठवली, सर्कल, तलाठी, मामलेदार ह्या लोकांना 4 4 वेळा नोटीस माझ्या हाताने नोटीस नेऊन दिली 4 4 वेळेला. तर ते कुणी काही म्हणावंच घेणं. आम्ही इकडे हाय म्हणतो, तो पोलीस म्हणतो जा त्यांच्याकडं, तो पोलीस म्हणतो जा त्यांच्याकडं, तो साहेबच नाही तर असं झालं तसं झालं. असं याच्यावरती उडवडी करून आम्हाला उधळून लावायचे. असं आम्ही 3 ते 4 वेळा झालं. एक वेळा म्हणलं सर्कलला, म्हणलं तलाट्याला बोललो, अहो म्हणले तुम्हाला 4 4 वेळा नोटीस त्यांनी पंचनामा करण्याकरता तरी या ना एकांतरी वेळेला. तुम्ही आम्हाला गरीब जर तुमच्या आम्ही हे मागण्या करता, न्याय मागण्या करता तुमच्या काही यायचं, तर तुम्ही जर न्याय जर नाही दिला, तुम्ही जर नाही तर आम्ही जायचं कुणाकडे म्हणलं. तर त्यांनी आखी जमीन उद्ध्वस्त करून टाकली, पोटके लावून. असे एक एक नाही 10 10 शिवाय लावायचे कधी रात्रीचे लावायचे. रोडच्या कडेला आहे ना रोड, असं आमचा मावळ तालुका जाणारा रोड आहे, तळेगाव मधून निघलेला रोड जे मावळ तालुका जातो ह्या रोडच्या कडेला आहे. दिवसा बघतील म्हणून रात्रीचे लावायचे 10च्या नंतर रात्रभर त्यांचा तोच दांगडू झालो. आणि ते पोटे काही कमी नसेल लावी 10 10 20 20 1 1 25 1 1 वेळेला उडवायचे. घरातली भांडी सुद्धा पडतात काही वेळेला. आम्ही एक वेळेला जवारी काढतो होतो, आमच्या आईच्या डोक्यात जवळ पडला असता दिवसा लावले होते ज्या वेळेला. तर आमच्या आईला आम्ही बाजूला पळायचो तुमच्या काही बापाच्या काही तर मराठा होतं माहिती दगडी खाली. अहो मला आमच्या शेतीमध्ये आम्ही हे करतोय आणि तुम्ही आम्हाला परत दमदाटी करता, दादागिरी करता. हे काय सांगते बघ तिकडे जाऊन आमच्याकडे यायचं नाही, परत मेले गेलं तर आम्ही चालू बरं. पण अशी आमच्या हाताखाली लय लोक मेल्यात. आम्ही त्यांना मग आम्ही बोललो आपल्या साईडला निघून गेलो. आईला घेतली आम्ही दुसरीकडे साईडला, परत 1 किलोमीटरच्या तिकडे साईडला गेलो तर यांचा स्फोटकाचा दणका चालूच होता. त्याच्यानंतर आमच्या ते 2 3 माझ्या बाप वर्गा एकटा त्याच्या जीवाला धोका आहे. हे लोक आहे ना पोलीस लोक सुद्धा त्याच्यावरती काही कारवाई करत नाही. रामदास काकडे, किरण काकडे यांच्या हाताखाली समतीतील लोक आहेत. पाकिटं देतात आणि जिथलं आपलं आम्हाला काय आहे ते फक्त हुडकवल्या करतात. ओळखवली जा तिकडं या इकडं असं करतात. सर्कल तसा, तलाठी तसाच, मामलेदार तसा आणि कलेक्टर बी तसाच. ही सगळी पाकिटं लोक मोठी मोठे घेतात. आज आमची जमीन पाहिलं डायरेक्ट पाण्याला लागली. 4 4 नोटीस आम्ही सर्कल, तलाट्याला, मामलेदाराला आणि पोलीस चौकीला सगळे देऊन आलो. यांनी कुणीही दखल त्याची माझी घेतलेली नाहीये. याच्याकरता सरकारने मला न्याय द्यावा. नसन हे आपला फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे, परत आपला चंद्रकांत बावनकुळे साहेब यांना हीच माझी विनंती आहे. याच्यावरती जर तुम्हाला न्याय नसेल देता येत तर आम्ही आपला बाप दमाज आम्ही आला. बापाला असं कळलं असं याच्या गोष्टी केल्या. 12 तासामध्ये माझ्या वडील इथं मेले. मी दवाखान्यामध्ये आणलं, बापाने डायरेक्ट त्याच्यावरती शॉट बापाला वाढला का ह्या लोकांनी असं करून कागदपत्राचा केल्या 8 आणे असताना आपला ह्या लोकांनी असा खेळ केला. तर बाप 12 तासामध्ये मेले. त्याच्यानंतर आई काय म्हणते ते मेलेत ना, मी सुद्धा यांनी मला जर न्याय नाही दिला तर मी सुद्धा या डाकल्यामध्ये उडी टाकणार. त्या डाकल्यामध्ये तुम्ही जर गेलं बघायला ना त्या जमिनीमध्ये जवळ 5.5 10 एकर जागा आहे. 5 एकर आपलं हे किस्सा आहे. त्या 5 एकरमध्ये जर पाहिलं तर नाव फिरेन अशी एवढं पाण्याची ती पोटोके लावून त्यांनी उद्घाटन केलेलं का जवळजवळ 250 ते 300 फूट पर्यंत एवढी उंची आहे. त्याची आम्ही बाईक घेण्याकरता तिथं गेल्याच्या नंतर आमच्या घरावरती हल्ला केला. घरावरती असा केला काय माझ्या मुलाची विशेष बारीक आता लग्न नवीन झालंय. तो पोरगी 2 ते 3 महिन्याची पोरगी बारकी तिला, आणि ती एकटीच सोनबाई घरामध्ये असताना खिडकी फोडल्या, दरवाजा मोडले. ती मोठमोठ्याने पोरं ओरडत बसले आतमध्ये. आम्ही बाईक देत होतो इकडे खाणीवरती, ते मोठी खाण लावली त्या खाणीवरती. आणि असा विषय बघतो ते तिने म्हणले बाबा लवकर घरी या. घरावरती कुणीतरी हल्ला केलाय, कोणी दरवाजा मोडला, कुणी खिडक्या मोडल्यात. म्हणून आम्ही बोराला म्हणलं जासा बाळा पटकेली म्हणून ते पोर आहे दुसरं पोरग होतं. 2 जण घरी गेले. ते तिथून तोपर्यंत निघून गेले. आम्ही गेल्यानंतर पोलिसांकडे गेलो. तर आमच्याकडे तो जेव्हा होता काय याचं तो आपला आमचं काय तुम्ही आता घेता ही बाईक, तो तिथला माणूस वाघमारे साहेब आम्ही होतो. त्यात वाघमारे साहेब सुद्धा आमच्या संघात आले. म्हणलं चला साहेब अशा गोष्टी घरी झाल्या आहेत. परत ही लोक काय म्हणते यांनी बाईक दिली म्हणून खोटं सांगतात काहीतरी, म्हणून आम्ही त्याला संघ नेले.
घरी गेलो, म्हणलं साहेब बघा तुमच्या डोळ्याने काय असेल त्या गोष्टी. आम्ही तिथून निघालो, पोलीस चौकीला गेलो. पोलीस चौकीला केस घ्यायला गेलो तर पोलीस सांगतो तिकडे जा, तो म्हणतो इकडे नाही, तो साहेब नाही. यांचा रामदास काकडे, किरण काकडे ह्या लोकांचा आणि आपला तो काय रजनीत काकडे आणि एक युवराज काकडे असे 2, 4, 5 जण जे लोक आहेत यांच्या पुढे त्यांचं काही झालं नाही. इथे पाकिटं देतात आणि डायरेक्ट गपगार होतात. गरिबाचा त्याच्यावरती विषय काही होत नाही. मग पोलीस तिथं आला, फक्त एक कॅमेरा उतरला, हे नाही म्हणतो असं झालं तसं झालं. आणि माझ्याकडे एक कागद घातला त्यांनी, फक्त कंप्लेंट म्हणलं की अरे माझी कंप्लेंट घे. मला चल तिथं पोलीस चौकीला, MIDC पोलीस चौकीला, तळेगाव MIDC पोलीस चौकी आहे ना, तिथं गेलो. तिथं गेले 9 लाख उमरे, तिथं बसून घेत ठेवला मला. तो पोलीस गेला तिकडं, हा पोलीस गेला इकडं, मी बसलो राहिले तिथं. अहो मला साहेब आहे काय भानगड, त्याच्याकडे गेलो. मला साहेब अहो कंप्लेंट तरी आमची घ्या, काय जर कोणती गोष्ट जर घरी घडतं कुठं ना होईल. परत तिथं निघालो, त्याच्याकडे गेलो. तो म्हणतो नाही त्याच्याकडे जा. त्यांनी मला 1 तास बसून त्यांच्या कॅमेऱ्यापाशी ठेवला. मी 1 तास बसून राहिलो. ते मला साहेब इथं नाही, तू ही केस घेता येणार आम्हाला नाही. तिथं कुणी सहाय्य होत नाहीये. नसन आम्हाला यांना कोणाला न्याय जाते. माझं सगळं कुटुंब आहे ना मंत्रालयात घेऊन जातो आणि राखेला होतो पिटून घेतो. आणि यांना म्हणावं तुम्ही आपली जमीन खा, तिकडं पाणी प्या, त्याच्यामध्ये पाणीच आहे. आणि ते बी पाणी कसं आहे, पोटं गेलं आवलीचं घाण पाणी आहे, ते पिऊन आम्ही मरतो, आत्महत्या करतो. आम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही राहिला. तुम्ही जर आम्हाला न्याय दिला तरी जेवढं तुमच्यापाशी आमची मागणी आहे. बरं काय सांगाल की झालं आधी नाव सांगून सुरू कर. आनंदाबाई बाजीराव आंबुरे. माझा नवरा 12 तासात मिळाला हे बघून. रामदास काकडे यांना शिक्षा झाली पाहिजे. माझ्या पोराला, माझ्या नातूला द्याये. आम्हाला गाडी निघता येत नाही, आम्ही जायचं कुठं, याचा तुम्ही न्याय करा. याचं जगून काय करायचे. 250 फूट जमीन खोल नेली, काही राहिलं नाही. आता काय करायचं, कुठं जायचं आम्ही. माझ्या पोराला, माझ्या नातूला काय झालं, आम्ही काय करणार. ही लोक काय करतील पैशावाली म्हणले. हो यांचं वाटोळ का व्हायचं, आमचं तर केलं, यांचं हवा ना माझ्या होत. तुमच्या मुलाने आता सांगितलंय की जर समजा आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही त्याच खालीतलं विषारी जे काही पाणी आहे ते पिऊन आम्ही आत्महत्या करणार. बरोबर, 250 फूट पाणी आहे. मंत्रालयात जाऊन आत्महत्या करणार असं तुमच्या मुलांनी सांगितलं. तुम्हाला काय म्हणायचं त्याच्यावर. बरोबर आहे. मग तर आता दुसरा पर्यायच नाही तर काहीच नाही राहिलं, मग काय करायचं आता, कुठं जायचं न्यायला. न्यायच नाही म्हणले. हो न्यायला कुठं जायचं, मग आम्ही मरायचं. आता माझ्या पोर मारायचं, नातू मारायचा. निमर मेले आता मेले तरी चालन तुमच्या म्हणजे काय नाही माझा परत. जगून तरी काय करायचे, खाऊन द्या ना त्यांना काकड्यांना, पण त्यांना शासन झालं पाहिजे. त्यांना कुठं तरी शासन झाल्याच्या सुट्टीनं. आमची जागा आंबळ्यात आहे आणि रामदास काकडे त्यांच्याचं वाटलं जागा आमची. गरिबांनी कुठं जायचं सांगा ना. वडोलपारची आहे ती, आजकालची नाही. आजकालची नाही ना. तुम्ही विकली होती का जमीन पूर्वी? नाही, तुमच्या नातेवाईकांनी विकली होती? नाही.